हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या लर्न इंग्लिश विथ उज्ज्वला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स कशाला म्हणतात? सिंपल पास्ट टेन्स बद्दल संपूर्ण माहिती. जर तुम्हाला काल झालेल्या कृतीबद्दल इंग्रजीमध्ये कसे बोलावे हे कळत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण याआधी प्रेझेंट टेन्सचे वेगवेगळे प्रकार बघितले आहेत. प्रेझेंट टेन्सवर आपण काही प्रॅक्टिस सेशन, लाईव्ह सेशन सुद्धा आपण घेतलेले आहेत. ते जर तुम्ही बघितले नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. तुम्ही जर आपल्या लर्न इंग्लिश विथ उज्ज्वला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व तिथे दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळू शकेल. सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच साधा भूतकाळ. साधा भूतकाळ. साधा भूतकाळ कशाला म्हणतात? तर बघा, भूतकाळात पूर्ण झालेली कृती सांगण्यासाठी आपण सिंपल पास्ट टेन्सचा वापर करत असतो. भूतकाळात जर एखादी गोष्ट घडली आहे व ती तुम्हाला नंतर सांगायची असेल तर तेव्हा आपण साध्या भूतकाळाचा वापर करत असतो. ओके, सिंपल पास्ट टेन्सचा आपण वापर करत असतो. ओके, तर सिंपल पास्ट टेन्सचे स्ट्रक्चर काय असते? ओके, तर आपण आज सिंपल पास्ट टेन्सचे स्ट्रक्चर बघणार आहोत. त्यामध्ये आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स व इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. हे स्ट्रक्चर बघितल्यानंतर आपण त्यावर एक्झाम्पल्स बघणार आहोत. ओके, सो तुमची डिटेलमध्ये सिंपल पास्ट टेन्सची प्रॅक्टिस होणार आहे. सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. फर्स्ट आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स. पॉझिटिव्ह सेंटेन्सचे स्ट्रक्चर असते सब्जेक्ट प्लस वर्बचा सेकंड फॉर्म. सब्जेक्ट प्लस वर्बचा सेकंड फॉर्म इथे आलेला असतो. याचं एक्झाम्पल आपल्याला देता येईल, आय प्लेड. आय प्लेड. इथे प्लेला ईडी हा प्रत्यय लागणार आहे. ओके, कारण इथे वर्बचा सेकंड फॉर्म येत असतो. हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. नेक्स्ट आहे निगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजेच नकारार्थी वाक्य. फर्स्ट होतं पॉझिटिव्ह सेंटेन्स, होकारार्थी वाक्य. तर निगेटिव्ह सेंटेन्सचं काय स्ट्रक्चर असते? सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस वर्बचा इथे फर्स्ट फॉर्मच असतो. इथे येते डिड नॉट, कारण इथे असते निगेटिव्ह सेंटेन्स. ओके, ह्या वाक्यामध्ये निगेटिव्ह असल्यामुळे इथे डिड नॉट येते. ओके, याचं एक्झाम्पल आपल्याला काय देता येईल? आय डिड नॉट प्ले. आय डिड नॉट प्ले. वाक्यामध्ये डिड नॉट आलेलं आहे कारण हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे व इथे वर्बचा फर्स्ट फॉर्मच आलेला आहे. प्लेचं प्लेच राहिलेलं आहे. नेक्स्ट आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य. तर प्रश्नार्थी वाक्याचं स्ट्रक्चर काय आहे? डिड प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म. डिड प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म इथे असतो. डिड स्टार्टिंगला येते, वर्बचा फर्स्ट फॉर्म येतो व मोस्ट इम्पॉर्टंट इथे असते क्वेश्चन मार्क, कारण हे आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. याचं एक्झाम्पल आहे डिड यू प्ले. डिड यू प्ले अँड क्वेश्चन मार्क, बिकॉज इट इज इंटरोगेटिव्ह सेंटेन्स.
इथे स्टार्टिंगला आलेले आहे डीड व इथे वर्बचा फर्स्ट फॉर्मच आलेला आहे प्ले, कारण इथे इंटरोगेटिव्ह स्ट्रक्चरमध्ये काय असते, वर्बचा फर्स्ट फॉर्म असतो. तर चला सिम्पल पास्ट टेन्सचे एक्झाम्पल्स बघूयात. मी शाळेत गेलो. मी शाळेत गेलो. मी साठी आलेले आहे आय. शाळेत स्कूल गेलो. गोचं होणार आहे वेंट. इथे येणार आहे वर्बचा सेकंड फॉर्म. सो सेंटेन्स येईल आय वेंट टू स्कूल. आय वेंट टू स्कूल. नेक्स्ट सेंटेन्स आहे तिने जेवण बनवलं. तिने जेवण बनवलं. तिने. शी जेवण फूड. बनवणे टू कुक. सिम्पल पास्ट टेन्समुळे इथे येणार आहे वर्बचा सेकंड फॉर्म. कुकला लागणार आहे ईडी. सो सेंटेन्स फॉर्म होणार आहे शी कुक्ड फूड. नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही क्रिकेट खेळलो. आम्ही क्रिकेट खेळलो. आम्ही वी क्रिकेट खेळलो. प्ले. प्लेला लागणार आहे ईडी प्रत्यय. वर्बचा सेकंड फॉर्म. वी प्लेड क्रिकेट. वी प्लेड क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळलो. नेक्स्ट आहे त्यांनी काम पूर्ण केले. त्यांनी काम पूर्ण केले. त्यांनी. दे काम वर्क पूर्ण करणे टू फिनिश. अँड हिअर इट विल बी सेकंड फॉर्म ऑफ वर्ब. सो सेंटेन्स काय फॉर्म होणार आहे, दे फिनिश द वर्क. दे फिनिश द वर्क. त्यांनी टी व्ही पाहिला. त्यांनी टी व्ही पाहिला. त्यांनी टी व्ही पाहिला. पाहिलाला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो, टू वॉच. व इथे वर्बचा सेकंड फॉर्म येणार आहे. सो वॉचचं होणार आहे ईडी प्रत्यय. ईडी जॉईन होणार आहे वॉचला. ओके. सो दे वॉच टी व्ही. दे वॉच टी व्ही. नेक्स्ट आहे मी काल बाजारात गेलो. मी काल बाजारात गेलो. मी. आय काल एस्टरडे बाजारात. टू दी मार्केट जाणे गो. पण इथे येणार आहे वर्बचा सेकंड फॉर्म. सो आय वेंट टू द मार्केट एस्टरडे. आय वेंट टू द मार्केट एस्टरडे. नेक्स्ट आहे तिने पत्र लिहिले. तिने पत्र लिहिले. तिने. शी लिहिणे टू राईट. पण इथे येणार आहे वर्बचा सेकंड फॉर्म, म्हणजेच राईटचं होणार आहे रोट. व लेटर. पत्राला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो लेटर. तिने पत्र लिहिले. शी रोट अ लेटर. शी रोट अ लेटर. नेक्स्ट आहे आम्ही चित्रपट
पाहिला. आम्ही चित्रपट पाहिला. आम्ही. वी चित्रपट. वॉच चित्रपट. मूवी व पाहणेला म्हणतात टू वॉच व इथे लागणार आहे वॉचला ईडी. सो येणार आहे वी वॉच अ मूवी. वी वॉच अ मूवी. आम्ही चित्रपट पाहिला. नेक्स्ट आहे तो लवकर उठला. तो लवकर उठला. तो. ही लवकर. अर्ली उठणे. टू वेक अप. टू वेक अप. पण इथे येणार आहे वर्बचा सेकंड फॉर्म. इथे येणार आहे वेकचं वोक. सो काय आन्सर येणार आहे? ही वोक अप अर्ली. ही वोक अप अर्ली. तो लवकर उठला. मी तिला भेटलो. मी तिला भेटलो. भेटणे टू मीट. तिला. हर. मी. आय. सो काय होणार आहे ते वर्बचा येणार आहे सेकंड फॉर्म. आय मेट हर. आय मेट हर. मी तिला भेटलो. नेक्स्ट आहे मी शाळेत गेलो नाही. मी शाळेत गेलो नाही. वाक्यामध्ये इथे नाही आलेला आहे म्हणजेच हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. ओके. निगेटिव्ह सेंटेन्समध्ये येत असते डिड नॉट. सो याचं आन्सर येणार आहे मी. आय. शाळेत. स्कूल. गेलो नाही. आय डिड नॉट गो टू स्कूल. आय डिड नॉट गो टू स्कूल. मी शाळेत गेलो नाही. तिने जेवण बनवले नाही. तिने जेवण बनवले नाही. इथे डिड नॉट येत असते त्यामुळे वर्बचा फर्स्ट फॉर्म येत असतो. ओके. सो आन्सर येणार आहे तिने. शी. जेवण फूड बनवणे कुक. शी डिड नॉट कुक फूड. शी डिड नॉट कुक फूड. आम्ही खेळलो नाही. आम्ही खेळलो नाही. आम्ही. वी. खेळणे टू प्ले. खेळलो नाही. वी डिड नॉट प्ले. वी डिड नॉट प्ले. आम्ही खेळलो नाही. नेक्स्ट सेंटेन्स आहे तो आला नाही. तो आला नाही. वाक्यामध्ये नाही आलेला आहे म्हणजेच हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. तर याचं काय होणार आहे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन? तो. ही. येणे टू कम. तो आला नाही. सो ही डिड नॉट कम. ही डिड नॉट कम. वर्बचा फर्स्ट फॉर्मच राहणार आहे कारण हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. तो आला नाही. नेक्स्ट सेंटेन्स आहे त्यांनी मला फोन केला नाही. त्यांनी मला
फोन केला नाही त्यांनी. सो इथे येणार आहे दे. मी फोन कॉल केला नाही. सो दे डिड नॉट कॉल मी. दे डिड नॉट कॉल मी. त्यांनी मला फोन केला नाही. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू काल शाळेत गेलास का? तू काल शाळेत गेलास का? हे आहे प्रश्नार्थी वाक्य. इथे प्रश्न विचारला आहे म्हणजेच हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. सो इथे क्वेश्चन मार्क येणार आहे. इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण बघितलं आहे स्टार्टिंगला येत असते डेड व इथेही वर्बचा फर्स्ट फॉर्म येत असतो. सो याचा आन्सर येणार आहे तू, यू, काल, एस्टरडे, जाणे, गो, शाळेत, स्कूल. डिड यू गो टू स्कूल yesterday? And question mark because it is interrogative sentence. Did you go to school yesterday? नेक्स्ट सेंटेन्स आहे तिने जेवण बनवले का? तिने जेवण बनवले का? क्वेश्चन मार्क. तिने शी जेवण फूड बनवणे टू cook and it is interrogative sentence. So the answer is did she cook food? Did she cook food? तिने जेवण बनवले का? नेक्स्ट आहे त्यांनी काम पूर्ण केले का? त्यांनी काम पूर्ण केले का? त्यांनी दे काम वर्क पूर्ण करणे टू कंप्लीट. सो आन्सर इज डिड दे फिनिश द वर्क? डिड दे फिनिश द वर्क? वर्बचा फर्स्ट फॉर्म फिनिश. त्यांनी काम पूर्ण केले का और कंप्लीट केले का? ओके. नेक्स्ट आहे तो वेळेवर आला का? तो वेळेवर आला का? वेळेवर ऑन टाईम. येणे मीन्स टू कम. तो साठी येणार आहे ही. डिड ही कम ऑन टाईम? डिड ही कम ऑन टाईम? तो वेळेवर आला का? बिकॉज इट इज इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. नेक्स्ट आहे तू मला भेटलास का? प्रश्न विचारलेला आहे तू मला भेटलास का? तू, यू, मला, मी, भेटणे टू मीट. ओके. and it is interrogative sentence. So answer is did you meet me? Did you meet me? लास्टमध्ये 2 सेंटेन्समध्ये क्वेश्चन मार्क राहिलेला आहे तो तुम्ही तिथे सुधारणा करून घ्यायची आहे. ओके. इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये नेहमी क्वेश्चन मार्क येत असतो. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी पुस्तक वाचले. मी पुस्तक वाचले. अगेन इट इज पॉझिटिव्ह सेंटेन्स. ओके. सो मी साठी येणार आहे आय रीड अ बुक. इथे रेडचा सेकंड फॉर्म पण तोच असतो. सो आन्सर आहे आय रेड अ बुक. आय रेड अ बुक. मी पुस्तक वाचले. नेक्स्ट आहे तिने गाणे गायले. तिने गाणे
गायले. तिने. शी. गाणे. टू सिंग. गाणे मीन्स टू सिंग, पण इथे येणार आहे वर्बचा सेकंड फॉर्म, म्हणजेच होणार आहे सॅंग. व गाण्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो सॉन्ग. सो आन्सर येणार आहे शी सॅंग अ सॉन्ग. शी सॅंग अ सॉन्ग. आम्ही फोटो काढले. नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही फोटो काढले. आम्ही. वी. फोटो काढणे. वी टूक फोटोज. इथे आलेला आहे वर्बचा सेकंड फॉर्म टूक. वी टूक फोटोज. आम्ही फोटो काढले. नेक्स्ट आहे तो घरी गेला. तो घरी गेला. तो. ही. घरी. होम. जाणे. टू गो. इथे येणार आहे वर्बचा सेकंड फॉर्म वेंट. गोचं होणार आहे वेंट. ही वेंट टू होम. ही वेंट टू होम. इथे तुम्हाला इथे स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, तिथे येणार आहे ही. ओके. नेक्स्ट आहे मी त्याला मदत केली. मी त्याला मदत केली. मी. आय. मदत करणे. टू हेल्प. ओके. इथे होणार आहे वर्बचा सेकंड फॉर्म. हेल्पला लागणार आहे ईडी. व त्याला हिम. मी. आय हेल्प हिम. आय हेल्प हिम. मी त्याला मदत केली. नेक्स्ट आहे तिने मला सत्य सांगितले. तिने मला सत्य सांगितले. तिने. शी. मला. मी. सत्य ट्रूथ. सांगणे टू टेल, पण इथे येणार आहे वर्बचा सेकंड फॉर्म. टेलचा होणार आहे टोल्ड. सो द आन्सर इज शी टोल्ड मी द ट्रूथ. शी टोल्ड मी द ट्रूथ. आम्ही नवीन घर घेतले. आम्ही नवीन घर घेतले. आम्ही. वी. नवीन. न्यू. घर घेतले. इथे येणार आहे वर्बचा सेकंड फॉर्म बॉट. वी बॉट अ न्यू हाऊस. आम्ही नवीन घर घेतले. वी बॉट अ न्यू हाऊस. नेक्स्ट आहे तो बसने गेला. तो बसने गेला. तो. ही. जाणे. जाणेला आपण म्हणतात गो, पण इथे येईल वर्बचा सेकंड फॉर्म. गोचं होणार आहे वेंट. सो द आन्सर इज ही वेंट बाय बस. बाय बस, कारण इथं आलेलं आहे बसने. ही वेंट बाय बस. तो बसने गेला. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी काल अभ्यास केला. मी काल अभ्यास केला. मी. आय. काल. एस्टरडे. अभ्यास करणे टू स्टडी, पण इथे येणार आहे वर्बचा सेकंड फॉर्म. स्टडीचं होणार आहे स्टडीड. आय स्टडीड एस्टरडे. आय स्टडीड एस्टरडे. मी काल अभ्यास केला. मी काल
अभ्यास केला. नेक्स्ट आहे मी काल अभ्यास केला नाही. इथे आलेलं आहे नाही, सो हे आहे निगेटिव्ह सेंटेन्स. इथे येईल वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि वाक्यामध्ये येणार आहे डिड नॉट. मी काल अभ्यास केला नाही. आय डिड नॉट स्टडी yesterday. आय डिड नॉट स्टडी yesterday. स्टडी वर्बचा फर्स्ट फॉर्म आलेला आहे व डिड नॉट आलेला आहे. ओके, कारण हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. मी काल अभ्यास केला नाही. नेक्स्ट आहे तिने मला उत्तर दिले नाही. अगेन इट इज निगेटिव्ह सेंटेन्स कारण वाक्यामध्ये आलेला आहे नाही. तिने मला उत्तर दिले नाही. तिने, शी, मला, मी, उत्तर, आन्सर. ओके, व इथे येणार आहे डिड नॉट कारण हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. शी डिड नॉट आन्सर मी. शी डिड नॉट आन्सर मी. तिने मला उत्तर दिले नाही. नेक्स्ट आहे आम्ही वेळेवर पोहोचलो नाही. आम्ही वेळेवर पोहोचलो नाही. नाही आलेला आहे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. आम्ही, वी, वेळेवर, ऑन टाईम, पोहोचणे, टू रीच, पण इथे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. सो आन्सर येणार आहे वी डिड नॉट रीच ऑन टाईम. वी डिड नॉट रीच ऑन टाईम. आम्ही वेळेवर पोहोचलो नाही. तो शाळेत आला नाही. तो शाळेत आला नाही. तो, ही, शाळेत, स्कूल, येणे, येणेला आपण म्हणतो कम व निगेटिव्ह सेंटेन्स आहे. सो द आन्सर इज ही डिड नॉट कम टू द स्कूल. ही डिड नॉट कम टू स्कूल. तो शाळेत आला नाही. नेक्स्ट आहे त्यांनी मला बोलावले नाही. त्यांनी मला बोलावले नाही. त्यांनी, दे, मला, मी, बोलावले नाही. अगेन इथे नाही हा वर्ड आलेला आहे. सो हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. याचा आन्सर येणार आहे दे डिड नॉट इन्व्हाइट मी. बोलवणे म्हणजेच इन्व्हाइट. ओके, दे डिड नॉट इन्व्हाइट मी. त्यांनी मला बोलवले नाही. नेक्स्ट आहे तू मला फोन केला का अँड क्वेश्चन मार्क. ओके, इथे क्वेश्चन मार्क आलेला आहे म्हणजे पुन्हा आपण प्रश्नार्थी वाक्याकडे आलेलो आहोत. ओके, प्रश्नार्थी वाक्यामध्येही वर्बचा फर्स्ट फॉर्म येत असतो व इथे स्टार्टिंगला येत असते डिड. सो द आन्सर इज डिड यू कॉल मी. डिड यू कॉल मी. तू मला फोन केला का. तू मला फोन केला का व इथे येणार आहे क्वेश्चन मार्क. नेक्स्ट आहे तिने गृहपाठ केला का. तिने गृहपाठ केला का. प्रश्नार्थी वाक्य आहे. तिने, शी, गृहपाठ, होमवर्क केला का. सो इथे काय आन्सर येणार आहे. डिड शी डू हर होमवर्क. डिड स्टार्टिंगला आलेला आहे डिड. आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर बघितलं आहे. ओके, स्टार्टिंगला इट इज इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. सो प्रश्नार्थी वाक्य असल्यामुळे स्टार्टिंगला येते डिड.
डिड शी डू हर होमवर्क. नेक्स्ट आहे तुम्ही त्याला भेटलात का. तुम्ही त्याला भेटलात का. तुम्ही यू भेटणे टू मेट त्याला ही हिम ओके त्याला हिम. सो द आन्सर इज डिड यू मेट हिम. डिड यू मेट हिम. तुम्ही त्याला भेटलात का. अँड क्वेश्चन मार्क बिकॉज इट इज इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. नेक्स्ट आहे त्यांनी सामना जिंकला का आणि क्वेश्चन मार्क ओके. त्यांनी सामना जिंकला का. त्यांनी दे सामना मॅच जिंकणे मीन्स टू विन and here it is interrogative sentence. So the answer is did they win the match. Did they win the match. And again it is question mark because here it is interrogative sentence. Did they win the match. त्यांनी सामना जिंकला का. नेक्स्ट आहे Did he come here yesterday? Did he come here yesterday? तो काल इथे आला होता का. तो काल इथे आला होता का. Did he come here yesterday? नेक्स्ट आहे मी काल लवकर झोपलो. मी काल लवकर झोपलो. मी आय काल एस्टरडे झोपणे टू स्लीप. आय स्लेप्ट अर्ली एस्टरडे कारण इथे वर्बचा होणार आहे सेकंड फॉर्म. हे आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स. सो स्लीपचं होणार आहे स्लेप्ट. सो द आन्सर इज आय स्लेप्ट अर्ली एस्टरडे. मी काल लवकर झोपलो. नेक्स्ट आहे तिने मला भेट दिली. तिने मला भेट दिली. तिने शी भेट म्हणजेच गिफ्ट आणि इथे आहे हे पॉझिटिव्ह सेंटेन्स ओके. सो देणे म्हणजेच टू गिव पण इथे येणार आहे वर्बचा सेकंड फॉर्म. गिवचं होणार आहे गेव. शी गेव मी अ गिफ्ट. शी गेव मी अ गिफ्ट. तिने मला भेट दिली. नेक्स्ट आहे तो खूप हसला. तो खूप हसला. अगेन इट इज पॉझिटिव्ह सेंटेन्स. हसणे मीन्स टू लाफ पण इथे होणार आहे वर्बचा सेकंड फॉर्म. लाफला लागणार आहे ईडी ओके. तो ही खूप लॉट ओके व हसणे. सो ही लाफ अ लॉट. He laughed a lot. तो खूप हसला. तो खूप हसला. He laughed a lot. नेक्स्ट आहे मी पाणी पिले. मी पाणी पिले. मी आय पाणी वॉटर व पिणे मीन्स टू ड्रिंक पण इथे होणार आहे ड्रिंकचा सेकंड फॉर्म म्हणजेच वर्बचा सेकंड फॉर्म. आय ड्रँक वॉटर. आय ड्रँक वॉटर. मी पाणी पिले. नेक्स्ट आहे
तिने दरवाजा उघडला. तिने दरवाजा उघडला. तिने, शी, उघडणे, ओपन. इथे येणार आहे वर्बचा सेकंड फॉर्म. ओपनला लागणार आहे ईडी. ओके. शी ओपन द डोर. शी ओपन द डोर. तिने दरवाजा उघडला. नेक्स्ट सेंटेन्स आहे तो खाली पडला. तो खाली पडला. ओके. परत इथे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. ओके. सो इथेही येणार आहे वर्बचा सेकंड फॉर्म. तो, ही, पडणे, फॉल. ओके. खाली, डाऊन. वर्ब चालेला आहे सेकंड फॉर्म. ही फेल डाऊन. ही फेल डाऊन. अशा प्रकारे आज आपण सिम्पल पास्ट टेन्स डिटेलमध्ये बघितला. थँक्यू.